देवाच्या कृपेनं हे सगळे मिळतं. पण ज्या देवाच्या कृपेनं धन मिळालं, धनाच्या मागे मान मिळाला, ज्याच्या कृपेनं मिळालं त्यालाच विसरला, हे चांगलं झालं नाही. कारण आता जरी विसरला तरी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे मृत्यू काळी तेव्हा, हे कोण आहे मृत्यू काळी तेव्हा, कोण आहे मृत्यू काळी. धन मान पडे नाठवीसी देवा, धन मान पडे नाठवीसी देवा, नाठवीसी देवा, धन मान पडे नाठवीसी देवा, धन मान पडे नाठवीसी देवा, धन मान पडे नाठवीसी देवा, नाठवीसी देवा, धन मान पडे देवा. मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा, मृत्यू काळी तेव्हा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता. धन मान बळे. मोठे बाबा, आम्हाला अभंग सोडवायची सवय आहे. घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. फार तर पुढच्या वर्षी मोठे बोवाला म्हणतील लोक, या बोवानं काही हसवलं नाही, अजिबात बोलवायचा नाही, अजिबात येणार नाही. पण आमची पद्धत बिघडू देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. धनाच्या आणि मानाच्या बळावर, कारण विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे, त्याला जीव म्हणतात. विसरणे, इथे तो शब्द आहे. धन मान बळे नाठविसी, न आठवणे म्हणजे विसरणे. अर्थ आहे काय, नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय, मराठी आहे ती. फरक एवढाच आहे, नालायक म्हटल्यावर राग येतो आणि लायकीचं नाही म्हटलं म्हणजे बरं वाटतं. पण नालायक आणि लायकीचं नाही एकच आहे. विठ्ठल. विसरणे, दुसऱ्या वस्तूच्या आठवात पहिलीला विसरतो. हे सूत्र आहे विसरण्याचा. ज्याच्याकडे सायकल आहे, अरे काय जपतो सायकलला. पूर्वी गावात एखाद्याजवळ असायची सायकल, सायकलवर चालायला लागला की अख्खं गाव पाहायचं, ते पा ते पा ते पा ते पा सायकलवर चाललं, ते पा सायकलवर. काय कौतुक चालायचं पूर्वी. नंतर मोटरसायकल आली, मग त्याचंही महत्त्व कमी झालं. मग चारचाकी आली, बदलत चाललं. सायकलला इतकं जपतं, इतकं जपतं, इतकं जपतं, चकचकीत ठेवतं, धुवून पुसून काढतं, कापडाने पुसून काढतं. प्रवास करताना जर चिखल आला
स्वतः खाली उतरतं, सायकल खांद्यात लटकवतं, चिखलातून पुढे जातं आणि मग सायकलवर बसतं. टायरला खडी लागली तरी यालाच कसं तरी होतं. एवढं जपतं सायकलला, एवढं जपतं, पण प्रारब्ध बदललं. बुलेट आली. 6 महिने झाले, सायकल कोपऱ्यात पडली, धूळ खात. कुत्र विचारत नाही तिला का. बुलेटच्या आठवात सायकलचा विसर. ही सूत्र आहे. तसं लहानपणी बाळ इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं. बाबा रागावले आई, गुरुजीनं फी सांगितली आई, भूक लागली आई, जेवायला आई, डोकं दुखतंय आई, आई 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 आई. कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. एकदा सुपारी फुटली की आईलाच विचारतं कुठं गेली ती. बदलला शब्द. ती कुठं गेली? अरे बेसन पीठ नाही घरात, दळती बाबा. गिरण्या पेटल्या का गावातल्या? तिला दळायला लावलं. अरे मी पायली दळून लहाण्याचा मोठा केला रे. एक दिवस नाही म्हणला माय तुला काय थकवा येतो की नाही. जास्त बडबड करशील तर वृद्धाश्रमात नेऊन घालील. कोण? जे क्षणभर विसरत नव्हतं आईला, आता आठवत नाही का. पत्नीच्या आठवात आईचा विसर. म्हणजे दुसरीच्या असं पहिला विसर नाही, सूत्र आहे. तसं सारखं देवाला, सारखं देवाला, सारखं देवाला. पण एकदा गडगंज श्रीमंत झालं मग विषयात तल्लीन झालं. देव विसरलं, विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ गाजतसे. देव धर्म सांदी पडले सकळ, पडले सकळ. देव धर्म सांदी पडले सकळ, देव धर्म सांदी पडले सकळ. विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ गाजतसे. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ देवधर्म सांदी पडले सकळ आणि विषयी गोंधळे गाजतसे. म्हणून नामदेव राय म्हणतात बाबा रे, अरे ज्याच्या कृपेने हे सगळं मिळालं त्या परमेश्वराला तू विसरला, हे मात्र बरं केलं नाही का. आता जरी विसरला तरी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही वेळ येणार आहे. येणार आहे नाही आपण तिकडे चाललो, फक्त म्हणायचं असते महाराज मरण आलं मरण आलं. अरे मरण येतच नाही, आहे तिथंच आहे. आम्हीच मरणापर्यंत जात असतो. आषाढीच्या वेळेला वाघरोईच्या लोकांनी एसटी केली. 50 लोक एसटीत बसले. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. एसटी 8 तासांनी पंढरपुरात पोहोचली. स्टँडवर थांबल्यावर आतले एकमेकाला वाघरोईचे म्हणतात, उतरा पाटील. काय पंढरपूर आलं? अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे जालना जिल्ह्यातून गेलं, 8 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. 30-50 कडे आलं नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून तिथपर्यंत गेलो. आपण तिकडेच चाललो. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. त्या दिवशीचा विचार करा. हे सगळे इथं राहणार आहे. त्या दिवशीला सोडवणारा फक्त भगवंत आहे. एक चक्र पाणी वाचुनी वाचुनी. एक चक्र पाणी वाचुनी तुका म्हण तुझ सोडवी नकोनी. तुका म्हण तुझ
एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया वाचोनिया तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शब्द आहे मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. बरं तू देवाला विसरल्यामुळे तुला शेवटच्या दिवशी विष्णुदूत येणार नाही घ्यायला. यम धर्माने एकदा यादी दिली बरं का. यादी जा रे आपलं ग्राहक घेऊन या रे. ओळखायचं कसं महाराज मोठा अभंग आहे फक्त वाचून दाखवतो मोठे बाबा. यमधर्म सांगित होता तुम्ही जावे मृत्यू लोका आपल्याला लोक जी तुका ती तुका या नाव ऐका त्याचे कुळ रंग करते निंदा धरती राग खरी खोटी चहाडी सांगे ते कुळ आपले लटके वासनेच्या नवसा करते करविती पसहिंसा ते बहुता दिवसा भरोसा दिला आहे देव सांडून उपासक देव मंत्र संचारी जे लोक झोटिंग येताय खेता देख ते सक्के बाप तुमचे. लक्षात राहील ना यादी. हां बस ही यादी यमधर्माने दिली. आपला आपला आणा ग्राहक ओळखायचं कसं सांगितलं ना तुम्हाला. जे न घाली ते तुळशी माळा जे न घाली ते तुळशी माळा तुळशी माळा तुळशी माळा गोपी चंदन लाविते टिळा गोपी चंदन लाविते गोपी चंदन लाविते टिळा गोपी चंदन लाविते टिळा शरण नरिघती गोपाळा शरण नरिघती गोपाळा शरण नरिघती गोपाळा शरण नरिघती गोपाळा त्या चांडाळा आणावी त्या चांडाळा आणावी त्या चांडाळा आणावी त्या चांडाळा आणावी आणुनी घाला नरक कुंडी आणुनी घाला नरक कुंडी आणुनी घाला नरक कुंडी आणुनी घाला आरती घाला नरका कुंडी आरती घाला नरका कुंडी आरती घाला नरका कुंडी आरती घाला नरका कुंडी घाला नरक कुंडी कृमी घाला त्याचे तोंडी वृद्धा सहित देवड गुडी राव जी जमलं वा एक नंबर झाला. पाठ नाही तुम्हाला त्याला मी काय करू. जेन घालते तुळसी माळा गोपी चंदन लावी ती टिळा शरण नरिघती गोपाळा त्या चांडाळा. यमदूताच्या यादीला नाव लागलं हे कळालं. पंढरपूर नामदेव महाराजकडे वाचवा महाराज. यमदूताच्या यादीला नाव लागलं महाराज. वाचायचा उपाय आहे ना काय लागेल. 2-2 माळा घालतो महाराज फक्त वाच. एका एकानं 2-2 माळा घातल्या बरं का. आणि दिसल्या पाहिजे म्हणून सदऱ्याच्या वर ठेवल्या. हे यमदूत आले ना ठरल्याप्रमाणे अमुक पंढरपूर अमुक पंढरपूर अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणले हे तर कधी कीर्तनात जात नव्हतं रे. पंढरपूर आले यमदूत. नामदेव माळकऱ्यांनो आले बरं का. आले रे तुमच्याकरता. काय करावं महाराज. आता पताका उंच धरा. उंच पताकाचे भार भेने पळते कर पळाले. वाखरीपर्यंत गेले. यमदूताने मीटिंग घेतली का रे. असं पळू पळू गेलो तर आपल्याला ठेवतील का ड्युटीवर. पुन्हा एकदा प्रयत्न करू. मग तयारीनं आले. नामदेव महाराज म्हणले तयारीनं आले बरे का ते. आता काय करावं लागेल. आता पताकावर नाही भागत. काय करावं लागेल. तुम्ही इमानदारीनं सांगा वाचायचं आहे का.
मरायसाठी माळा घातला का महाराज तेच विचारता 8:30 पासून? नाही नाही तसं नाही म्हणत मी, तर माळा दिसल्या पाहिजे असं ठेवा. अहो त्यात सद मग एक उपाय आहे, भगवंताच्या नामाचा जय करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री हरी भगवान धड 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 रे बळ सुटला कळिकाळा बावड्या रे बळ सुटला कळिकाळा बावड्या रे फळ सुटला कळिकाळा बावड्या रे शिवनाम शिवाय मुखी सेविका दड 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 पळ सुटला कळिकाळ रे. मुखी सेविपा कापडी अरे करे करे आणलं काय नाही करत. अहो दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा आणि आपल्या यादी आहे ना त्यांची नावं आपल्या यादीला. हा त्यांनी माळा घातल्या महाराज, 2-2 माळा दिंडीत आहे. तुम्ही दिंडीत का नाही गेला? तो दिंडीचा महाराज नामदेवराव आमच्या माग पता घेऊन धावतो, येऊच देत नाही आत. तो नागवित विष्णुदास म्हणूया विष्णुदास मननिया ओ नागवितो विष्णुदास मननिया तो नागवितो विष्णुदास दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया दूत सांगते यमा दिंडी पुढे चाले तो नागवितो आम्हा विष्णुदास सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूया. उलट विष्णुदासाचे वंदिती चरण रजते यम. विष्णूचे भक्त आहेत त्यांना यमदूताचा त्रास नाही. मग त्रास कोणाला? आपण पहा तिथं गेल्यावर चित्रगुप्ताच्या पुढे यमधर्म बस. चित्रगुप्त लिखाण करणार आहे आपलं. आता आपण कुठेही असा रात्रंदिवस तरी लिखाण चालू आहे. लिहिणारा चित्रगुप्त आहे. फक्त आता चित्रगुप्ताला विश्रांती आहे 8:30 ते 10:30. कोणत्याही निमित्तानं तुम्ही झोपायच्या निमित्तानं कीर्तनात आला असला तरी बबनराव तरी त्याला रजा आहे. कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची कथेच्या वेळेची आज्ञा आहे, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची सर्व काळ गणना करी आयुष्याची सर्व काळ गणना करी आयुष्याची सर्व गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा मोठे अरे कीर्तनकाराच्या
बोलण्याला पुरावा असावा, पुरावा. जो कीर्तनकार बोलण्याला पुरावा देत नसेल त्याला पुरावा. आधी प्रमाण संताची शोधायची मग बडबड करायची. सर्व काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. चित्रगुप्त बसू नये आता. आणि त्याच्या पुढे उभं केल्या जातं यमधर्मापुढे. यमदूत यमधर्माच्या पुढे. यमधर्म विचारतो चित्रगुप्ताला, काढा याचं. काय म्हणतील, काय बाता हांता महाराज. तिथं कोणाला उभं केलं जातं? इथं डेड बॉडी आमच्याकडेच आहे, ती दिली तुम्हाला. ती डेड बॉडी अंत्यसंस्कारासाठी नातलगाच्या ताब्यात दिलेली असते. हा जीवात्मा फक्त यातून जातो, तिथे त्याला एक शरीर मिळतं गेल्यावर. त्या शरीराचा नाश होत नाही, व्यथा एवढ्याच होतात. माझं खोटं असेल तर इथे जमलेल्यांना सांगतो, तुम्ही आजारी पडा. आजारी पडल्यावर तुमचे नातलग तुम्हाला जालन्याला नेतात मोठ्या दवाखान्यात. तुमच्या अंगावरचा ड्रेस 25,000 रुपयाचा असू द्या तरी तिथं काढून ठेवायचा आणि त्यांचा झगा घालायचा. झगा हे तर पटलं का नाही तुम्हाला? तिथं नाही चालत ते, तिथला गौल. बस तसंच हे आहे भाऊ. विठ्ठल म्हणून हे डेड बॉडी तुमच्याकडे अंत्यसंस्काराला, तिथं दुसरं शरीर मिळतं. मग दोन्ही हात धरतात, उभं करतात यमधर्मापुढे. दोन यमदूत. यमधर्म विचारतात चित्रगुप्ताला, कसं काय? चित्रगुप्त चष्मा लावून वाचन करतो. महाराज, काय श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. आणि मग लाल डोळे करतो यमधर्म. कार्य केशवासी चुकले, कार्य केशवासी चुकले, कार्य केशवासी चुकले. यमधर्म पुसेत या दोषी आसी, कार्य केशवासी चुकले ती. हे कार्य केशवासी चुकले ती. यमधर्म मुझे दोषी आसी, कार्य केशवासी चुकले ती. आता यमपुरीला चाल आपण. सध्या यमपुरीत आहोत. का रे? यमधर्म विचारतो. यमधर्म पुसे तया दोषी असी, कारे केशवाशी चुकलेती. चुकलेती कथा पुराण श्रवण. होते तुम्हा कान डोळे मुख, कान डोळे मुख संताची संगती. आणि मग त्याला सजा. पहिल्यांदा दोन यमदूत दोन बाजूनी धरतात हात. खिळ्याचं वण असते बरं का, खिळ्याचं. आर पार खिळे घुसतात पायात. चप्पल बिप्पल नाही, हे इथंच ठेवा लागते चप्पल. आर पार आर पार आर पार आर पार, छिद्र 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 पायाला पडले की पुढे खैर नावाच्या लाकडाचे निखारे. खैर माहिती आहे ना, खैर. हा, खैर नावाच्या लाकडाचे निखारे. कधी? पहिल्यांदा याच्या पायाला छिद्र छिद्र पडू द्यायचे. अरे काटा बोसला तर माणूस दिवसभर रडतो राव. खालून खिळा वर येत असेल तेव्हा काय. अख्खी चाळण पायाची झाली की मग त्या निखाऱ्याहून चालवतात. अशी पत्र तारू, खैराचे इंगळ. त्या निखाऱ्याहून चालून झाला की उकळत्या तेलाच्या कढईत आपण भजा टाकतो तळायला, तसा टाकतात. निघताती ज्वाळ तैल पाकी, निघताती ज्वाळ तैल पाकी, निघताती ज्वाळ तैल पाकी. अशी पत्र तारू खैराचे इंगळ, अशी पत्र तारू खैराचे इंगळ, अशी पत्र तारू खैराचे इंगळ, अशी पत्र तारू खैराचे इंगळ. निघताती ज्वाळ तैल पाकी, निघताती ज्वाळ
अशा शुद्धीवर या आता जमलं भाऊ. अशी पत्र तारू ते म्हणतील या प्रमाणाचं कामच नाही पडत महाराज कोणत्याच कीर्तनात. तुमच्याच पाशी भानगड आहे. आता त्याला मी तरी काय करू. मला सवय आहे पहिले पाठ करायचं आणि मग बडबड विठ्ठल. अशी पत्र तारू खैराचे इंगळ बरं का भरतराव. निघता ती ज्वाळ तैल पाकी तेलाच्या उकळत्या कढईत टाकायचा. बराच वेळ तिथून काढायचा. मग 10ला 5 मिनिट कमी असताना अजिबात टेन्शन काय 35 मिनिट राहिले. आता तुम्ही काय काळजी करता. मी काय जादूगार आहे काय. पहा ना घड्या आहे बघा ना. मग तापल्या जमिनीहून चालवायचा. तापल्या जमिनीहून चालवताना फोडं आलेले फुटलेले रक्ताळलेले पाय आणि त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब असतो लाल आणि त्या खांबाला कवटाळायचा. बरं काय ठराव जी अग्निस्तंभ बाही कवटाळविती अग्निस्तंभ बाही कवटाळविती अग्निस्तंभ बाही अग्निस्तंभ बाही कवटाळविती. तप्तभूमीवरी तप्तभूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ बाही कवटाळविती अग्निस्तंभ बाही 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 कवटाळविती अग्निस्तंभ बाही कवटाळविती अग्निस्तंभ बाही वा वा जमला. आता हे यमपुरीच चालू आहे ना सध्या. अशी पत्र तारू खैराचे इंगळ निघता ती ज्वाळ तैल पाकी तप्तभूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभा बाही कवटाळती. मग तिथं तापल्या जमिनीहून चालवतात. खिळ्याच्या वणाहून चालवतात. निखाऱ्याहून चालवतात. तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात आणि लोखंडाच्या खांबाला कवटाळतात. मग दुसरा प्रश्न त्यासाठी विचारला तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता. मस्त भेटले. दोन प्रश्न झाले ना. पहिला प्रश्न धनाच्या मानाच्या बळावर देवाला विसरला.
मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? आणि दुसरा प्रश्न, मग तुला यमदूत नेतील आणि तिथे तुला त्रास देतील, तापल्या जमिनीहून चालवतील, अग्निस्तंभाला कवटाळतील, कढईत टाकतील, खिळ्याच्या वनावून चालवतील, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? दोन्ही चरणाच्या उत्तरार्धातले 2 प्रश्न संपले. फक्त लक्षात ठेवायचं, धनमानबळ नाठविषयी तेव्हा, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? पहिला प्रश्न. आणि यमाचे यमदंड बैसतील माथा, मग तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? ह्या 2 चरणातले 2 प्रश्न लक्षात ठेवा, कारण अर्धाच तास राहिला, माझ्याकडे पाहू नका. 2 प्रश्न लक्षात ठेवा, मग बाकीचं बघू आपण. एकदा सर्वांनी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा म्हणा. दोन्ही कामं होते आपल्या. चालही म्हणा. धनमान बळे नाठविची देवा, धनमान बळे, धनमान बळे नाठविची देवा, धनमान बळे नाठविसी देवा, धनमान बळे नाठवी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माचे, यमदंड बैसतील माता, मृत्यू काळी तेव्हा कोण आगी, मृत्यू काळी तेव्हा कोण रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझं, तेव्हा 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 तुझं रक्षिता कोण आहे? कोण आहे? कोण तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? कोण आहे? तेव्हा
यमदंड पैसा यमाचे यमदंड मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे आणि यमाचे यमदंड पैसतील माथान तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. महाराज हे पाठ झालं आम्हाला. कोण आहे कोण आहे कोण आहे पार 10 वाजले. तुम्हाला काय वाटतं आकाशातून पडलो का आम्ही. मग दीदी आहे भैया आहे मम्मी आहे डॅडी आहे नामदेवराय म्हणतात हे तोपर्यंतच आहे. माया बापा बंधू माया बापा बंधू तोवरी सोयरी माया बापा बंधू माया बापा बंधू माया बापा बंधू माया बापा माया बापा बंधू माया बाप बंधू माया बापा बंधू तोवरी सोयरी माया बापा बंधू माया बापा बंधू माया बापा बंधू सोयरी सोयरी माया बापा बंधू हा इंद्रिय यमाचे यमदंड यमदंड यमाचे यमदंड पैसतीला माता यमाचे यमदंड इंद्रिय यमाचे यमाचे यमदंड यमदंड पैसा दिला. आम्हाला मम्मी आहे डॅडी आहे दीदी आहे भैया आहे. अरे हे तोपर्यंत आहे जोवरी इंद्रिये वाहताती तोवरी माय बाप बंधू सोयरी. बस इंद्रियामध्ये पाठव्य शक्ती आहे तुझ्या तोपर्यंत. इंद्रिय मावळल्यावर तुझं नाव सुद्धा घेत नाही तर मग नातू खेळवायचा कार्यक्रम होतो. नातू रडायला लागला की सून म्हणते तो बघ बागुल बुवा तो बागुल बुवा तो बघ. इंद्रिये मावळली आला बागुला आजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. नाहीतर तोपर्यंत बाप रे बाप ओळखीची गरज नाही. हातात खुळखुळा काजळाचा टिळा हसलं की गालाला खड्डे वरचे 2 दात बोबडं बोबडं बोलतं. नवीन माणूस म्हणतो एक पप्पी दे बाळा एक पप्पी दे बाळा. इमानदारीने सांगा असं कोणी म्हणतंय. आजोबा कायम घाईतच आहे बा तुम्ही
काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग जालन्याला. कुठलं आलं का पप्पी? ए पप्पी कुठली? त्याला चहा देत नाही कोणी, जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला. इंद्रिये मावळली. हा, हे त्याचं उत्तर आहे. इंद्रिये मावळली आला बागुला असा, तोपर्यंत सगळे मानतात. माय असो, बाप असो, बंधू असो, बहीण असो. आपलं कशाला पळत आले पोरं. यशोदे ग तुझा काना, आणि यमुनेच्या डोही बुडाला. नंद पाटील, यशोदान सगळे गोकुळ धावलं. इकडे भगवान कृष्णानं कालियाला बुक्क्याचा मार दिला होता, रक्त वकला होता, पाणी काठाचं तांबडं झालं. यशोदेनं बघितलं, तिच्या लक्षात आलं इठ्ठलराव हे माझ्या कृष्णाचंच रक्त आहे. आता कृष्णाची भेट नाही, परिणाम माय पुढं जात नव्हती. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊलला, आपुले दिलाके घाली अंग अंग, आपुले दिलाके घाली अंग. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुले दिलाके घाली अंग, घाली मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊला, आपुलेची धाके घाली अंग, माय सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलेची धाके घाली अंग, आपुलेची घाली बबनराव घरी जाऊन अभ्यास करा. जिथं परमेश्वराची माय लेका एक एक पाय माग सरकत होती, तिथं आपली म्हातारी येईल का पुढं? मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलीच घाली धाके अंग, अंग राखून या माय शोक करी. अंतरीचे हरी जाणवले, आणि कालिया मर्दन करून देव बाहेर आले. यशोदा गळ्याला बिलगू बिलगू रडली. कृष्ण्या तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. कृष्ण म्हणाले, आई पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल माझे मित्र सांगतात कृष्ण्या आता 9:15 वाजले, 10:15 वाजले. आई नाटक बंद कर. का? माझे मित्र सांगतात पेंद्या वाकड्या की कृष्ण्या तुही माय एक एक पाय गावाकडे सरकत होती जिथे, म्हणून माय बाप तोपर्यंत, नाहीतर उपवासी राहतील मायबाप. दिवसभर जर शहरात गेले ते मायबापाचं हृदय अंतकरण आहे. दिवसभर उपवासी राहतात पण लेकरासाठी खायला आणतातच, त्याला म्हणतात मायबाप. इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा लागली यमबोड तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली यमबोड तेव्हा दूर राहिली, जेव्हा लागली तेव्हा गोड लागली, जेव्हा लागली यमबोड तेव्हा गोड लागली. बापाची आवड बापाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, मुखी घालून आवड, जेव्हा लागली यमबोड तेव्हा
तेव्हा दूर राहिली जेव्हा लागली तेव्हा दूर राहिली जेव्हा लागली मोड तेव्हा दूर राहिली जेव्हा लागली तेव्हा दूर राहिली बस. आम्ही नामदेवाचा गाथा लहानपणी पाठ केला, शाळेत 9वीला होतो, आणि मग संस्थेत शिकायला आलो हे नंतर. ते पहिलं ते म्हणून ती लाईनची लाईन लागते आमच्या पुढं. आज आमचा नंबर लावा ते प्रमाण म्हणतात, पण संयुक्तिक गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. मायबापाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिली. बहीण बंधूचा कळवळा ते तू जाणसी दयाळा, जेव्हा लागली यम शृंखळा तेव्हा दूर राहिली. माय बाप बंधू तोवरी सोयरी, इंद्रिये जोवरी वाहताती, जोवरी चळण तोवरी माणिती लहान तोर. झालं, होऊन गेलं ते. इंद्रिये मावळली आला बाजूला. तोपर्यंत महाराज काय आता काय 13 मिनिट आहे. मायबाप जाऊ द्या म्हणा, तुम्ही म्हणता ते खरंही आहे, मायबापाचं जाऊ द्या. मग आता काय, मंडई मात्र मी मेल्यावर नाही जगायची. अरे काय बाता हाकतोले का, तू फक्त मरून पाय. माझ्या मंडईसारखी मंडईच नाही महाराज. कशी आहे रे, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, त्यामध्ये माझी 5वी धरा. त्या 4 आहे ना महाराज. ए अहिल्या, धुरपती, धुरपती बरं वाटतं द्रौपदीपेक्षा. अहिल्या, द्रौपदी, सीता आणि तारा, त्यामध्ये माझी 5वी धरा. अरे भाऊ नाही, तुला माहित नाही. पतिव्रता आणि पतिव्रता, एक तला रफार असतो आणि एक ओला र असतो. ही मराठी लक्षात. ओला र तिची देवावर सत्ता, आणि तवर रफार तिची मिस्टरवर सत्ता. पतिव्रता मराठी आली लक्षात. पतिव्रता तिची पतीवर सत्ता. म्हणून तो काही काही घरी आता हे सप्ताचे नियोजक त्यांना अनुभव आहे. बबनराव तुम्हाला अनुभव आहे. वर्गणीला ते पावती बुक पूजा मंदिरात झाली, नारळ फोडला, कुठं चालता बा, चांगल्या घरी चालावं, नाट लागता कामा नाही. म्हणून पावती बुकवालं मंडळ आपलं हे पांढरे कपडे, चंदन, तुळशीच्या माळा, आणि तो विडा पानाचा आणि हिऱ्याच्या अंगठ्या, सिगरेट ओढतो दरवाजात उभा राहून यांच्याकडे लाल डोळे करून पाहतो, जसे हे याच्या बापाचे गुन्हेगार इथं आले. बराच वेळ बोलतच नाही. आम्ही आलो, दिसताय मला नाही. मोठा सप्ताह ठरला यंदा, तर आमचं घर बरं दिसलं तुम्हाला, उठला सुटला. काही धंदे आहे का नाही? आला जायचं घ्या 11 रुपये. हे म्हणतात का रे, याचे 11 तरी कशाला घ्यायचे, राहू द्या तुम्हाला, शेवटी ओवाळायला लागेल ना, राहू द्या तशीच. मग सगळे मंडळी म्हणतात आता कुठं चालता, आता गरीबाच्या घरी चालावं. मोठ्या लोकांना वापस केलं गरीबाच्या. झोपडपट्टी बरं का, 2 शेळ्या बांधून आहे त्याच्या, प्लास्टिकच्या बादलीत वृंदावन तुळशीचं, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी. ज्ञानेश्वरी पोत्यावर बसला आणि वाचत होता, मुद्रा चंदन लावलेला. आणि हे 5-25 लोक त्याच्या झोपड्या पुढे गेले. हो, त्याच्या आनंदाला पारावार नाही. तसाच उठला आणि सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवू ठेवू दर्शन घेतलं, रडायला लागला. कसा आला मायबाप गरीबाच्या घरी. अरे यंदा सप्ताह मोठ्या प्रमाणात आहे, मग वर्गणीला आलो. लागला रडायला. खरे काय भानगड आहे. त्या श्रीमंताच्या घरी गेलो तो म्हणतो 11 रुपये न्या.
आणि याला अजून आकडा नाही सांगितला तरी रडतं. अरे नको देऊ भाऊ, फक्त रडू नको, जातो आम्ही वापस. मी त्यासाठी नाही रडत मायबाप, समजून घ्या मला. 3 पिढ्या आठवतात मला, 3 पिढ्या. फाटका वारकरी कधी आमच्या 3 पिढ्यानं जेवू नाही घातला, परिस्थिती नाही आमची. हात धुवून दारिद्र्य लागलं गरिबाच्या मागं. पण 1 महिन्यापासून 100 रुपयाची नोट ज्ञानेश्वरीत ठेवली होती. रोज ज्ञानेश्वरी वाचायचो, 100 रुपये पाहायचो. माझ्या गावचे लोक येतील, त्यांचा मान राखील, 100 रुपये देईल यंदाच्या सप्त्याला. पण काल मुलगी आजारी पडली हो, दवाखान्यात एवढेचे एवढे पैसे लागले. मायबाप यंदाही गरीबाला माफ करा. म्हणले आता कसं रे, आता जास्त श्रीमंत नको आणि लय गरीब नको, मध्यम निवडा. मध्यम घरी आले. अरे या बाहेर का उभे, तो घर मला सज्जन होता. या सोफा सेटवर बसवलं, सर्वांचं दर्शन घेतलं मालकानं. कांदा पोहे, चहा. कसा आहे, वर्गणीसाठी आलो. हो माहिती आहे, खूप चांगलं काम करता बाबा, आम्हाला नाही जमत पण तुम्ही चांगलं. किती आहे आमच्याकडे? यंदा मोठा सप्ताह आहे, 25,000 म्हणतोय. हे पहा, लाजू नका, तुम्ही चांगल्या कामासाठी पैसे वापरता. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मन मोकळे बोला. बरं 51,000 चालेल, ठरलंय ते. म्हणजे मग पुन्हा हेलपटा कशाला, देऊन टाका ना, तेवढीच अडचण आहे. काय ती जालन्याला गेली, पुढचं कळलं वाटते तुम्हाला. ती जालन्याला गेली, मग जालन्याहून आल्यानंतर 2-3 दिवसांनी पाहू. म्हणून बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याला म्हणतात पतिव्रता. पतिव्रता. एकाचं नुकतंच लग्न झालं, इथं ती अशी नाटक करायची. हा म्हणायचा पत्नीसारखी पत्नी नाही, पत्नीसारखी. म्हणजे का परीक्षा वगैरे एखाद्या वेळेला. आणि त्यानं ठरवलं परीक्षा घ्यायची. एकादशी होती, आज द्वादशी. पत्नी म्हणली द्वादशी सोडून जा बरं का, मी ऑफिसमधून आल्यावर 5:30ला सोडणार आहे. अहो मी पाणी सुद्धा पिणार नाही. तुझं तू बघ, पाणी तुझं तू बघ, मी मात्र 5:30ला जेवणार. आज त्याला परीक्षा घ्यायची होती म्हणून हे पुढच्या दारातून गेलं, बॅग मागच्या गल्लीतून आलं. मागचं दार उघडं होतं. आलं, बॅग सहित वर माळवदावर जाऊन बसलं. बस बायकोला वाटलं आता आपलंच राज्य आहे. चूल पेटवली तिनं. बाकड्यावरचा म्हणतो आतापासून 5:30ला जेवायचं होतं, 10:30 चूल का पेटवली. अदलीचा भात केला. नीट ऐका, हे अदलीवर भात तयार झाला. तो वरून पाहतो. इतक्यात रस्त्याच्या काठालाच असल्यामुळे दहीवाली. दही कसं दिलं? शेराचं गाडगं रुपयाला. सगळ्या 1 रुपयाच भाव आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. शेरभर दही न अदलीभर भात खाल्ला. 10:30ला पाहता काय माझ्याकडे, ते वर होतं बसलं. आता रोडच्या काठाला असल्यामुळे ऊसवाला आला. ऊस कसे दिले रे? रुपयाला 2, भाव एकच आहे. 2 ऊस चावले. मग शेंगाचा गाडा आला. शेंगा कशा दिल्या? रुपयाला पावशेर. ठीक आहे, ते झाल्या. त्यानंतर पेढेवाला आला. पेढे कसे दिले? रुपयाला पावशेर. अदलीभर भात, शेरभर दही, 2 ऊस, पावशेर पेढे, पावशेर शेंगा. पाहता काय माझ्याकडे? असं करताना 5 वाजले दिवसभराचे.
पुन्हा पतिव्रतेचा आव आणून दारामध्ये पतीची वाट बघत बसली. 5:30 वाजले. हे मागून उतरलं, ऑफिसला गेलं, राईट टाइम बॅग घेऊन आलं. हिचा नाटक दररोजचा. बॅग घ्यायला पुढं आली. आता ज्यानं डोळ्यानं सगळ्या प्रकार पाहिला तो बॅग देईल का? इमानदारीने सांगा भरतराव. तिनं घेतलीस काऊन? हा बाजूला. घाबरलीच. काय झालं? अहो काय झालं? कशी काय झाली कचेरीची मात? शहराचं गाडगं आदलीचा भात. तो म्हणला. हिला वाटलं यादीच धरली आपली. अहो मी प्रेमानं विचारते, तुम्ही असे का झाला ढुसमुस? रुपयाला 2 ऊस. अहो सरळ विचारते, असं का बोलता वेडे वाकडे? रुपयाला 1.5 पेढे. मी तुमच्या पाया पडते, खरं सांगा, रुपयाला 1.5 शेंगा. मग हिच्या लक्षात आलं हा प्रकार मीच केला. तेव्हा घरी कोणीच नव्हतं. तुम्ही तर ऑफिसला होता. तिथं तुम्हाला कसं कळलं? अरे मी माळवदावर, तुला खाली कसं गिळलं? म्हणून 4थं चरण. सर्वस्व स्वामीनी भानविषी कांता. सर्वस्व स्वामीनी भानविषी कांता. सर्वस्व स्वामी भरविषी कांता. सर्वस्व स्वामी भरविषी कांता. त्याही केश देता रडताचे. तेही केश देता रडताचे. यमाचे यमदंड पैसवील माथा. यमाचे यमदंड पैसतील माथा. यमाचे यमदंड पैसातील माथा. यमाचे यमदंड पैसातील माथा. यमाचे यमदंड पैसातील माथा. यमाचे यमदंड सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता. अरे तिला मालकीन समजत असला तरी शेवटच्या दिवशी तेही केस देता रडत असे. काही समाजामध्ये पती मरण पावल्यावर केस काढायची पद्धत आहे. केस स्त्रियांचं सौंदर्य आहे. तिला मरणांत दुःख होतं त्यावेळेला तेही केस देता रडत असे. आता सगळे कळलं महाराज. पत्नी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, माय नाही, बाप नाही. पण नेमकं काय? अरे शेवटच्या दिवशी उपयोगाला येणारा फक्त भगवान असल्यामुळे विष्णुदास नामा दाताचे शरण. 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 स्वप्नी जन्म मरण नाही नाही. स्वप्नी जन्म मरण नाही नाही. माझे यमदंड पैसतील माथा. स्वप्नी जन्म मरण
यमदंड पैसा माता सुंदर नियोजन. त्याच्यात विशेष आमचा आवाज बसला, खोकला झाला तरी सांभाळून घेतलं. सगळ्या गुणीजनांना याबद्दल धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. जय विठ्ठल. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील. नंतर सगळ्यांनी उठायचं. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली